तुमच्यासोबतही कधीतरी असे झाले असेल. दूध गॅसवरती तापवण्यासाठी ठेवून मी विसरून गेले आणि येऊन पाहते तर काय, पूर्ण टोप करपलेला होता. हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या शराज हाऊसमध्ये. चला तर मग मंडळी, आपण पाहूया हा काळा टोप काढण्याची एक छोटीशी सोपी ट्रिक. फक्त एक वस्तू वापरून आपण हा काळा टोप एकदम लखलखीत पांढरा करणार आहोत. सर्वप्रथम गॅसवरती टोप ठेवून त्याच्यामध्ये पाणी आपण ओतून घेणार आहोत. आपल्याला अर्धा टोप हा पाण्याने भरायचा आहे. पहा तुम्ही, मी पाणी टाकत आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा हा खाण्याचा सोडा टाकायचा आहे. खाण्याचा सोडा म्हणजे बेकिंग पावडर. आणि चमच्याने अशा प्रकारे ते ढवळून घ्यायचे आहे. पाणी गरम झाल्यानंतर पाण्यामध्ये असा फेस येण्यास सुरुवात होईल, असे बुडबुडे तयार होण्यास सुरुवात होईल. तुम्ही बघा. मग चमच्याच्या साहाय्याने आपण ते ढवळून टोपाच्या जे कडा आहेत त्याच्यावरती असे थोडे 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 पाणी टाकून घ्यायचे आहे. असे करत करत तुम्हाला जाणवेल की हा काळपटपणा पण निघून जात आहे. असं खरवडल्यानंतर आता तुम्ही बघा मी कशा प्रकारे टाकत आहे पाणी. पहा तुम्ही किती छान प्रकारे टोपाचा हा काळापणा निघून जात आहे. बऱ्यापैकी हा आपल्या टोपाचा काळा पडलेला भाग हा निघून गेलेला आहे. त्यामुळे हे पाणी पण पूर्ण असे काळे काळे दिसत आहे. गरम पाणी व खाण्याचा सोडा या गोष्टीमुळे फार पटकन हे काळे डाग जाण्यास मदत होते. मी हे द्रावण 15 मिनिटे उकळत होते. तुम्ही बघू शकता. मी हे फास्ट मोडमध्ये तुम्हाला दाखवत आहे. 15 मिनिटे हे पाणी आपल्याला चांगल्या प्रकारे उकळून घ्यायचे आहे. खाण्याच्या सोड्यामुळे पाण्यामध्ये सगळे काळे डाग हे निघत आहेत. पाणी हे काळे काळे तुम्हाला झाल्याचे दिसत असेल. चला तर मग आता पहा, पाणी ओतून दिल्यानंतर बऱ्याच प्रमाणात आपल्याला दिसेल की आपला हा टोप स्वच्छ झालेला आहे. फक्त खाण्याचा सोडा आणि गरम पाणी यामुळे बऱ्याच प्रकारे आपले काम हलके झाले आहे. त्यानंतर भांडी घासण्याचा साबण कात्यावरती घेऊन मी हा टोप घासायला सुरुवात केलेली आहे. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे घासत आहे. हलक्या हाताने घासले तरी साईडचा कडा गिरून निघायला सुरुवात झालेली आहे. बघा तुम्ही, साईडचा कडा किती छान प्रकारे आपल्या पांढऱ्या स्वच्छ दिसत आहे. आतमध्ये हा टोप जास्तच करपलेला होता, त्यामुळे मला थोडासा जास्त त्रास झाला घासण्यासाठी. तुम्ही बघू शकता, घासल्यानंतर हा टोप धुवून घेतल्यावर तुम्हाला समजेल की खूप चांगल्या प्रकारे आपला हा टोप निघालेला आहे. पण तरीही थोडासा असं आतमध्ये काळपटपणा राहिलेला आहे. मी परत एकदा कात्या घेऊन घासून घेत आहे. साबण लावून चांगल्या प्रकारे घासून घेत आहे. तुम्ही बघा, आता तुम्ही पाहिले तर टोप हा पूर्ण स्वच्छ आणि पांढरा शुभ्र झालेला आहे. पहिला टोप पहा आणि आत्ताचा टोप पहा, त्यात खूप जमीन आसमानचा तुम्हाला फरक जाणवेल. स्वच्छ पांढरा टोप तुम्ही पाहू शकता. कोण याच्याकडे बघून पाहणार नाही की याच्यामध्ये दूध उतू जाऊन पूर्ण हा काळा पडला होता किंवा याच्यावरती काळे डाग होते. किती सुंदर आणि छान हा टोप निघालेला आहे. फक्त एक गोष्ट वापरून तुम्ही असा टोप स्वच्छ चकचकीत करू शकता व कोणतेही काळे भांडे काढू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.